कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा तळकाप कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा तळकाप सुटला दुष्टा तळकाप सुटला आनंद करती घरोघर आनंद करती घरोघर आनंद करती घरोघर वाचे गाते प्रेमे आनंद गाते प्रेमे आनंद गाते प्रेमे आनंद नाचती म्हणजे करती घोष आनंदाने करती घोष आनंदाने करती घोष तुका म्हणजे हरती घोष आनंदाने करती घोष आनंदाने करीती घोष आनंदाने करीती घोष आनंद करती घरोघर आनंद करती घरोघर जय जय
आभार रोज लाईव्ह घेता का आरती रोज आरती लाईव्ह घेता महाराजांचं स्वतःचं चॅनल आहे महाराजांचं माहिती आहे का महाराजांचे खूप व्हिडिओ शूट केलेले सबस्क्राईब करून ठेवलेले जय बाबा कृष्ण गोकुळी जन्मला गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळी कृष्ण गोकुळी
आनंद करीती 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 घरोघर घरोघर आनंद आनंद करीती कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करीती घरोघर सदा नाम वाचे गाती ते फक्त बोट स्वरावर ठेव सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती होता कृष्णाचा अवतार आनंद करीती घरोघर तुका म्हणे हरती दोष तुका म्हणे हरती दोष आनंदाने करीती घोष होता कृष्णाचा अवतार आनंद करीती घरोघर विठ्ठल
माय बापा पारंपा पांडुरंगा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. शरण शरण एकनाथा पाय माथा ठेविला. नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. मंगल भावना मंगल दशरथ आदिर बिहारी. सिया राममय सब जग जानी. करहु प्रणाम जोरी जुग पानी. पवन तनय भक्तन हितकारी. हृदय विराज अवध बिहारी. प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम. कभी तुम्हें भूलूं नहीं मेरे प्रियतम श्याम. फक्त एका पट्टीवर बोट इकडे नका ठेवू. थोडं एकदम हळू. तुमचा ध्वनी एकदम हळू ठेवा. कृष्ण हा माईक काढून घ्या. तो माईक काढून घ्या पेटीवर. कृष्ण गोकुळी जन्मला. दुष्टा चळकाप सुटला. होता कृष्णाचा अवतार. आनंद करीती घरोघर. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग निवडलेली गवळण काल्याच्या निमित्तानं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं जे अवतार कार्य आहे त्या अवतार कार्याला विशद करणारी ही गवळण आहे. विठ्ठल विठ्ठल. काल्याचं कीर्तन म्हणजे काळ्याचं कीर्तन आहे की नाही. ओ काला एक बांसुरी वाला सुध बिसरा गयो मेरी रे. भगवान कृष्णाला काळ म्हटलेलं आहे. ओ काला म्हणून हे काल्याचं कीर्तन. ओ विठ्ठल विठ्ठल. काला म्हणजे प्रसाद. प्रसाद हा शांती प्रदान करणारा असतो. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. सर्व दुःखाचं शमन करणारी ही काल्याची कीर्तनाची सेवा आहे. मनुष्य जीवनामध्ये त्रिविध तापानं तप्त झालेला जो मनुष्य आहे त्या त्रिविध तापामध्ये शांती प्रदान करणारं हे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं कीर्तन आहे. शृण्वन या ठिकाणी सांगतायत की रुक्मिणी माता म्हणते श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर सुष्मतान्ते. श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर शृण्वतान्ते. निर्विश्य कर्ण विवरैर्हरतोऽन्धतापम्. रूपं दृशां दृशिमतामखिलार्थलाभं. त्वय्यच्युता विशति चित्तमपत्रपं मे. निर्विश्य कर्ण विवरैर्हरतोऽन्धतापम्. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र सर्व ताप दहन करणार आहे. शांती प्रदान करणारं हे चरित्र आहे. म्हणून कृष्ण चरित्र काल्याच्या कीर्तनामध्ये सांगायचं आणि प्रसाद घ्यायचा. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळ.
चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवंताचं सर्वच्या सर्व चरित्र सांगायचं नाही, कारण निजधामाला जाईपर्यंत भगवंताचे अनेक चरित्र आहे. त्याच्यामध्ये योगेश्वर भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला गीतेचा उपदेश पण करतात. कौरव पांडवाच्या युद्धामध्ये सुद्धा भगवान त्या ठिकाणी सारथ्य पण करतायत. रासक्रीडा प्रसंग आहे, पण इथे काय बंधन घातलं, केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये भगवंतानं जे चरित्र केलं त्याचं उच्चारण करावं, आचरण करू नये, कारण आचरण आपल्याला करता येणार नाही, ती काय आपली कॅपॅसिटी नाही. तेवढं भगवंताचं जे चरित्र आहे ते आपण करूही शकत नाही, आचरण करू शकत नाही. मग म्हणले मग हे ऐकायचं कशाला, असं कोणाला वाटेल ना. मग ऐकायचं तर काही ना काही आपल्यात उतरलं पाहिजे ना, नाहीतर मस्त नुसतं ऐकलं निघून गेलं. तुम्हाला आचरण करायचं असले तर प्रभू रामचंद्रांचं चरित्र आचरण करायचं, कृष्ण चरित्र सांगायचं आणि ऐकायचं, आणि आचरण करायचं असेल तर भगवान रामचंद्र प्रभूचं चरित्र आचरण करायचं. पण कृष्ण चरित्र तुम्ही आचरण करू शकत नाही, कारण भगवान श्रीकृष्णाने करंगळीवर गिरीधर म्हणजे गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलला. तुमच्याकडून काय उचलता येतं, तुम्हाला काय उचलता येणार सांगा तुम्ही. 5 किलो उचलताना म्हणतात मला डॉक्टरनी मना केलेली, मी उचलू शकत नाही. माझ्या कंबरेचं काय गेलेलं आहे, गॅप, इकडं गॅप पडलेला आहे, तिकडं गॅप पडलेला आहे, मला अमुक करता येत नाही. आणि तुम्ही काय एवढं मोठं उचलू शकता, तेही करंगळीवर, नुसती करंगळी लावली होती. त्यावेळेला सुद्धा काही बाळगोपाळाला असं वाटलं होतं की कृष्ण परमात्म्याचं हे एकट्याचं काम नाही, हे एकट्या कृष्णाचं काम नाही. त्या बाळगोपाळांनी काठ्या लावल्या, कोणी ते दगडं मारू लागले, पाचरी मारू लागले. बाळगोपाळ सगळीकडं काठ्या उभ्या केल्या, जिकडं तिकडं. आता जेवढे गोपाळ असतील तेवढे समजून घ्या तुम्ही 1001 काठी उभी केली, सगळे असे ठोकून ठाकून पॅक. आणि मग कृष्ण परमात्माला ते बाळगोपाळ म्हणायला लागले, म्हणजे कृष्ण आता 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, कारण ते 7 दिवस झालं ना, ते 1-2 दिवस झाले, काही पोटात काही नाही, बस थोडं खाली आहेत ना काठ्या लावलेल्या, आता काही पडणार नाही, बस थोडं बोलावं बसावं, आहे की नाही. कृष्ण परमात्मा म्हणतात की मी आता हे सगळं पाऊस वगैरे संपल्यानंतर बसेल ना, सगळी शांती प्राप्त झाल्यावर बसेल, तसं काही नाही, तुमचं काही मी मान मोडणार नाहीये, पण सध्या राहू द्या उभं. मग त्यातले त्यात ते बाळगोपाळ काल म्हणाले की याला खूपच अहंकार आहे. हो, हे मोठ्या घरचं लेकरू, मोठ्याचे लेकरच असे राहतात. हो, पाटलाचं पोर होतं ना ते, म्हणजे तुम्ही जरांगे पाटलाकडनं का जाऊ बरं. हो, हा आपला कीर्तनातला विषय. अरे हे फार अहंकारी आहे, म्हणजे याला काय वाटतं की मीच खरोखर गोवर्धन पर्वत उचल. आणि मग भगवान कृष्ण परमात्म्याला आग्रह करायला लागले, बस रे म्हणले, लय हे दाखवू नका आम्हाला, बस थोडा वेळ. ठीक आहे म्हणले, तुमचं म्हणणं आहे तर करतो. मग भगवंतांनी जी करंगळी आहे एवढं एक कांड फक्त खाली केलं, असं थोडंसं असं केलं, जसं असं आहे तर असं केलं. असं केल्याबरोबर सगळ्या काठ्या मोडल्या, जेवढ्या काठ्या लावल्या होत्या त्यांना सगळ्या कडकड मोडून गेल्या. मग एकदम सगळेच बाळगोपाळ एकदमच ओरडले, अरे 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 म्हणजे कृष्ण. आम्हाला वाटत होतं की एक काठ्यावरच आहे, आता लक्षात आलं की तुझ्या करंगळीवर आहे. मग ते अलौकिक गोष्ट आहे की नाही, आपण करू शकतो का. भगवान श्रीकृष्ण परमात्मे 16,108 काय केल्या बायका केल्या. आपल्याला एक तरी सांभाळणं होतं का, सांगा बरं. एकीचे तरी किती गाराणे असतात की हे नाही केलं, ते नाही केलं, अमुक करायचं तमुक करायचं. तर हा म्हणतो माझा सध्या हात तंगीत आहे, याचा हात मरूस तर तंगीतून बाहेर निघतच नाही. एका बायकोचं सुद्धा आपण व्यवस्थित पालन पोषण करू शकत नाही. तिच्या मनातली काही इच्छा असेल, काही एखादी भारीतली साडी असेल, अलंकार असेल, ते आपण देऊ शकत नाही. आणि 16,108 ज्या राण्या होत्या कृष्णाला, त्या प्रत्येक राणीला स्पेशल महाल होता, सगळ्या सोयी होत्या, स्विमिंग पूल सहित सगळ्या सोयी होत्या. तुम्ही म्हणताल तुम्ही जाऊन पाहिलं का, हो पाहिलं म्हणून सांगतो, सगळ्या व्यवस्था होत्या तिथे.
असं कोण करू शकतो? म्हणूनच त्या गोष्टी कृष्ण परमात्म्याच्या ज्या काही लीला आहेत ते फक्त सांगायच्या आणि ऐकून त्याचा आनंद घ्यायचा. पण राम अवतारातल्या ज्या कथा आहेत त्या मात्र तुम्ही आचरण करू शकता की आपल्या आईवडिलाबरोबर कसं वागायचं, भावाबरोबर कसं वागायचं, परिवाराबरोबर कसं राहायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी रामकथेतून घेऊन तुम्ही आचरू शकता. विठ्ठल तसं या अभंगामध्ये जे वर्णन केलेलं की कृष्णाला गोकुळामध्ये जन्म झाला असं वर्णन केलेलं, पण तसं भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे कारागृहामध्ये प्रगट झालेले, मथुरेला प्रगट झाले. मथुरेमध्ये देवकीच्या उदरामध्ये ते प्रगट झाले, चतुर्भुज रूप धारण केलं होतं. आणि चतुर्भुज रूप आता त्या सगळ्या कारागृहामध्ये तेज पाहत, सगळा प्रकाशच प्रकाश. आणि ते दैदिप्यमान डोळे असे दिपले होते बघताना. आणि वसुदेव देवकींना ते दर्शन दिलं. भगवंतानं सगळी गोष्ट सांगितली की तुम्ही मागे खूप तपश्चर्या केलेली आहे, स्वयंभू म्हणून शतरूपानं तुम्ही खूप घनघोर तपश्चर्या केली आणि त्या शतरूपानं मागितलं होतं की देवा तुमच्यासारखा आम्हाला पुत्र पाहिजे. तर भगवंतानी शब्द दिला होता की माझ्यासारखं कुठून आणू, मीच येतो. देवासारखं कोण येणार सांगा, मीच येतो म्हणजे तुमच्या उदरामध्ये. म्हणून भगवान स्वतःच तिथे प्रगट झाले, त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि आता मला इथे ठेवू नका, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे, हे असं तुम्ही करून घ्या. हे सगळं सांगितलं. नंतर भगवान बालकृष्ण झाले, छोटेसे झाले, बाळ झाले. नंतर देवकी रडू लागलेली ते बघून आनंद झाला. वसुदेवानं उचललं, पाठीमध्ये ठेवलं आणि यमुना पार करून गोकुळामध्ये नेलेलं आहे. तिथे त्या यशोदेला मुलगी झाली होती, ती मुलगी त्या पाठीत ठेवली, हे लेकरू तिथे ठेवलं. आणि नंतर पुन्हा काय झाले, वसुदेव परत आले. कारागृहामध्ये आल्याबरोबर ज्या अगोदर कृष्ण परमात्म्याला जाताना ज्या सगळ्या बेड्या उघडल्या होत्या, बंधने सगळी मोकळी झाली होती, ते सगळं पुन्हा अटकून गेलं. आणि ती आलेली कन्या एवढी काही मोठमोठ्यानं रडू लागली की सगळं त्या कारागृह जागृत करून टाकलं त्यांनी. असं करायला सगळं कारागृह जागृत झालं. म्हणजे झालं 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 लेकरू झालं लेकरू झालं, कंसाला जाऊन सांगा. आणि मग सगळेजण म्हणाले मी आधी आवाज ऐकला, मी आधी आवाज ऐकला ना. चांगले घोर पसरले होते ते. हे सगळं कार्यक्रम होईपर्यंत कोणालाच सुद नव्हतं. आणि मग कंसाला सांगितलं. कंस जसा सांगकाळ्याला बरोबर धावत धावत आला, पाहिलं तर मुलगी. अरे म्हणले हे देव लोक, हे सगळे देव खोटे काय म्हणे. माणसं तुम्ही आम्ही खोटे बोलतो गोष्ट खरी, पण देव सुद्धा चकाटे आणून राहिले आज काय. म्हणले हिचा 8वा पुत्र मला मारणार आहे आणि इथं मुलगी आहे, ही मुलगी आहे. पण पुन्हा कृष्णाला नारदाने, त्या कंसाला नारदाने सांगितलं होतं. कंस जो आहे ना, त्या कंसाला नारदाने सांगून ठेवलं होतं या देवलोकाचं गणित फार वेगळं आहे, त्यांचं फार गणित येतं. एखाद्या तू म्हणशील 8वा पुत्र, तर एखाद्याला ते इकडून तिकडून उलट सुलट गणित करतील आणि पहिला 8वा होऊन जाईल म्हणे. आणि तोपर्यंत तो टणक होईल, तुला मारून टाकेल. ते सगळं नारदाचं डोक्यात होतं. म्हणले बघा ह्या लोकांचं काही सांगता येत नाही, देवाचं मुलगी दाखवायला असेल पण एखाद्याला मुलगा होऊ शकतो, म्हणून हिला ठेवायचंच नाही. म्हणून उचललं तिला. देवकी काकुळ तिला येऊ लागली की दादा एवढी छोटीशी कन्या आहे, एवढी तरी मला राहू दे. मुलगा नाही रे, मुलगी आहे, राहू दे राहू दे. ती दुष्ट भावना जागृत झाली. पायाला पकडलं, बाहेर आणलं, असं गरगरा फिरून एका शिळेवर आपटणार, तेवढ्यात ती निसटली आणि अष्टभुजा देवी झाली. आणि तिनं मोठ्यानं सांगितलं म्हणले कंसा तुझं लागी वधी उपजाला मजा आधी, तुझा वध करणारा माझ्या आधी जन्माला आला. म्हणजे सावधान सावधान. हो सावधान. कुठेही ऐकलं ना माणसाने सावध व्हायला पाहिजे की नाही. विठाला विठाला. मग ज्यावेळेला तिनं सांगितलं त्यावेळेला कंसाचं धाबदन आणलं. आणि मग कंसाच्या कानावर जी बातमी आली, ती बातमी या अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये.
दुष्टा चळकाप सुटला सुटला दुष्टा चळकाप सुटला सुटला दुष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार. याचे खरं या लेकराची कमाल आहे बरं. हा बिलकुल. वय किती रे बेटा तू? हा 16. ते तर डोक्यात वय. विठाला असो. कृष्ण गोकुळी जन्माला तिकडे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला ठेवलं. त्यांना कोणाला माहिती नव्हतं. यशोदालाही कळालं नाही की काय झालं म्हणून. असं कधी घडत असतं का? म्हणून हे सगळं दिव्य चरित्र आहे. यशोदेला मुलगी झाली गोष्ट खरी, पण झालेली कळू नये म्हणजे काय गोष्ट. एक अजबच कथा आहे ना, आश्चर्यकारक कथा आहे. तिला काही लक्षात आलं नाही. मग इकडं कृष्ण परमात्म्याला ठेवलं, भगवान रडायला लागले. लहान लेकरं जसे रडतात तसं. आणि मग यशोदेला जाग आली. आणि मग महाराज हो सगळ्यांना आनंद झाला. सगळ्यांना आनंद झाला. गोकुळामध्ये जिकडे तिकडे आनंदाचं वातावरण तयार झालं. कारण नंद बाबाला बऱ्याच दिवसापासून लेकरू नव्हतं. पुत्र हिनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. नंद बाबा फार मोठे होते, अधिकारी होते आणि श्रीमंती होती. खूप खूप श्रीमंत होते. काही काही लोक म्हणतात 9 लक्ष गाई त्यांच्याकडे होतात. कुठेकडे ग्रंथामध्ये 1 कोटी गाई नंद बाबाकडे होत. मला एका जणांनी सांगितलं एवढ्या गाई गोकुळात कशा बसल्या. काही लोकांचे भलते डोके सुपर. मला एक मनुष्य म्हणला की हनुमंतरायाने जे काही मुद्रिका दिली होती प्रभू रामचंद्रांनी आणि ती कुठे नेली, लंकेमध्ये नेली. तर मग त्यांनी तर चिलटासारखं रूप घेत होतं. मस्तक समान रूप कपीधरी. म्हणले मग मुद्रिका कुठं ठेवली. आहे की नाही डोकं. हो मुद्रिका कुठं ठेवली. म्हणलं बाबा त्याच्यातच लिहिलेलं आहे प्रभु मुद्रिका मेली मुख माही जलधिला घे गये आचरज नाही. काही पण म्हणले एवढंसं चिलट त्याच्या तोंडात कसं काय मुद्रिका बसत असं. म्हणलं बाबा त्या टायमाला चिलट जरा भारी होतो. आता जसे माणसं किरकोळ झाले ना, आधी लोक लई भारी होते. आपले वडील आजोबा लई भारी होते. आपण आता किरकोळ होत चाललोय. चहा पिऊ पिऊ. तसं त्या टायमाला कमीत कमी फुटभर तरी चिलट असं असं धरून चालायचं. विठाला विठाला. तिकडे सगळ्या गोकुळामध्ये एवढा आनंद झाला महाराज, एवढा आनंद झाला. भगवान जन्माला आले. भगवान जन्माला आले. वयाच्या शेवटी झालं होतं. वैशेचे शेवटी असं म्हटलेलं. जशी एकची वेवान झोटी मग ते मोहाची त्रिपुटी वाढो लागे. खूपच नंद बाबाला यशोदा माईला खूप आनंद. नव्हे गावामध्ये ते प्रतिष्ठित असल्यामुळे 1 कोट गाई त्यांच्याकडे होत्या. मी आपला जो प्रतिपाद्य विषय की त्यांच्या अनेक गावोगाव जमिनी असतील, अनेक ठिकाणी गाई असतील. काही माणसाची जशी इस्टेट असते ना, आता हे अंबानी वगैरे टाटा बिर्ला यांची खूप इस्टेट आहे. तो अंबानी एका जणाला म्हणला होता, म्हणजे आम्ही 4 व्हीलर गाडीमध्ये जर सकाळपासून दिवस मावळीपर्यंत जर फिरलो तर माझी अर्धीच प्रॉपर्टी दाखवणं होईल. तर तो माणूस म्हणला आमच्याकडे सुद्धा अशीच खटारी गाडी आहे म्हणा. बघा विठाला विठाला. हे असं ते फार वैभवशाली होते. असे नंद बाबा होते. पण त्यांना खूप आनंद झाला. त्यांच्यावर सगळ्यांचं प्रेम असल्यामुळं पूर्ण गोकुळ आनंदी झालं.
हो नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. तिकडे माईक वगैरे नाही त्याच्यामुळे ते इकडं कॅच होत नाही लवकर. हो. तर हे सगळीकडे असं आनंदी वातावरण झालं होतं म्हणून कृष्ण गोकुळी जन्मला म्हटले, जन्म झाला. पण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या अवतारानं जन्मानं सगळ्यालाच आनंद नाही झाला. जसा आता हा सूर्योदय झाला तर या सूर्योदयानं सगळ्याला आनंद होत नाही. विश्वाचे आयुष्य जेणे उजळे तो सूर्य उदयला देखोनी सबळे पापिया फुटती डोळे डुडुळाचे. डुडुळ म्हणजे घुबड. सूर्याच्या उदयानं फक्त एक अशी जात आहे की त्याला आनंद होत नाही, ती म्हणजे घुबडाची जात. तसं सप्ता पाहून एखाद्याची जर आग होत असेल तर ती नक्कीच घुबडाची जात आहे. विठाला म्हणजे काही गोष्टी सगळ्यालाच आनंद होत नाही. कृष्ण अवतारानं कृष्णाच्या प्रागट्यानं सगळ्यांना आनंद झाला नाही. जसं चोराला दिवस उगवलं की दुःख होतं. जगाची सुख पहाट चोरा मरणाहुनी निकृष्ट का दुधाचे काळपुट होय व्याळी. या ठिकाणी चोरट्याला पहाट झालेली अजिबात आवडत नाही. चोरट्याला काय आवडते? रात्र. त्याला दिवस उगवलेला आवडत नाही. आणि चोरट्याच्या मनातली गोष्ट तुम्हाला सांगतो, चोरट्याला असं वाटतं की महिन्यातून 2 अमावस्या झाल्या पाहिजे, म्हणजे असा किर्र अंधार पाहिजे. हे चोरट्यातल्या मनातलं आहे. कारण मला एका चोरट्याने सांगितलं म्हणून तुम्हाला सांगतो. विठाल विठाल. तसंच भगवान कृष्ण परमात्म्यांच्या अवतारानं सगळ्याला आनंद झाला. कृष्ण गोकुळी जन्माला पण दुष्टा चळकाप सुटला. कारण अगोदरच कंसाला कळालं होतं की ते जन्माला आलं म्हणून. आणि यांना अगोदर सगळं माहितीच होतं. आकाशवाणीने सांगितलं होतं की तुला 8वा मुलगा मारणार आहे म्हणून. मग मृत्यूचं भय सगळ्यालाच असतं ना. आपल्याला सगळ्याला सुद्धा मरणाचं भय. प्रत्येकाला कसं वाटतं की जगास्पृहास्पद एक सार्वभौमपद आणि न मरणे निर्विवाद जगापडी. प्रत्येकाला वाटतं आपण श्रीमंत पाहिजे, खाय प्यायला कमी नाही पाहिजे, घरामध्ये सगळ्या सुखसुविधा पाहिजे, आणि दुसरी गोष्ट मरू नये. हे दोन्ही गोष्टी जगाला आवडतात. कोणाला असं मरण आवडत असतं का सांगा बरं? मरण आवडत नाही. एका माणसाच्या घरामध्ये एक डाकू शिरला तर त्यानं तिथे एक म्हातारी होती बसलेली, आणि एक तिचा नवरा तो म्हातारा होता, घरात कोणी नव्हतं. तर त्या म्हातारीला त्यानं चाकू काढला. म्हणजे कुठं काय ठेवलेलं दाखव. ती लागली घाबरायला. त्या डाकूने विचारलं, म्हणले तुझं नाव काय? म्हणले शांताबाई. शांताबाई म्हणल्याबरोबर त्यानं तो चाकू जो होता ना तो पुन्हा पॅक करून टाकला. फटका जो दाबला होता पुन्हा पॅक. तो म्हणला माझ्या आईचं नाव शांताबाई, मी तुला नाही मारित. चोट्याला सुद्धा भावना राहतात ना. तो मला माझ्या आईचं नाव शांताबाई, तुला मी मारित नाही. ते गेलं म्हातारेकडे, तिथं चाकू काढलं. बोल म्हणले तुझं काय नाव? तो म्हणला माझं नाव शांताराम आहे, पण लोक मला प्रेमानं शांताबाई म्हणतात. म्हणजे कोणाला मरा वाटतं का सांगत? न मरणे निर्विवाद जगापडी. विठाल विठाल. अशा प्रकारचं कोणाला मरणाची भीती वाटत नाही. कंसाचं धाबदान आलं आणि कंसानं ठरवून घेतलं की आता या माझ्या वैऱ्याचा काटा काढायचा, वैऱ्याला जिवंत ठेवायचं नाही, असं ठरलं. आणि इकडे गोकुळामध्ये मात्र सगळीकडे आनंद झालेला आहे. त्या अभंगाच्या
त्या कृष्णाचा अवतार आनंद करीती घरोघर. अवतार शब्द झाला म्हणजे अवतार या शब्दाचा अर्थ वरून खाली येणे. हे जे शुद्ध ब्रह्म आहे हे मायेचा आधार घेऊन हे तसं खाली येत असतं जगत कल्याणासाठी, ते कार्य करण्यासाठी. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हे शुद्ध ब्रह्म आहे, निर्विकार आहे, निर्लेप आहे, हो आगुण आहे, ज्याला म्हणतात रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तूची रघुराया. असं हे जे परमात्म्याचं शुद्ध रूप आहे, पण ते मायेचा आधार घेऊन आणि या ठिकाणी साधूचं रक्षण करण्यासाठी, धर्माची ध्वजा फडकवण्यासाठी आणि दुष्टांचं पारिपत्य करण्यासाठी. दुष्टाला धर्मरक्षावया अवतार घ्यायची आपल्या पाळीची भक्तजना, एवढ्यासाठी भगवान अवताराला येतात. आणि त्याच्यामध्ये हे जे दोन अवतार आहे हे फार गोजिरे साजिरे अवतार आहे. भगवान रामप्रभू आणि कृष्ण परमात्मा, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे. बाकीचे जे भगवंताने दशावतार घेतलेले आहेत ते सगळेचे सगळे अवतार प्रसंगानुसार घेतल्यामुळं ते एवढे साजिरे गोजिरे नाही. 10 अवताराचं एक मंगलाष्टक आहे बघा. मच्छापासुनी चारिते नरहरी पर्यंत झाले कृती. त्रेती वामन परशुराम तिसरा, श्रीराम सीतापती. ऐसे हे अवतार 7 मगतो, द्वापारीचा 8वा श्रीकृष्ण कलिमाजी बौद्ध 9वा, कल्की पुढे 10वा. असं हे मंगलाष्टक आहे. इथं काही लग्न नाही तर आपण शुभमंगल सुद्धा म्हणलो असतो. इथं काही लग्न नाही आहे, पण कमीत कमी जीवशिवाचं तर लग्न आहे की नाही. आपण जीव आहोत आणि परमात्म्याचं आपलं हे लग्नच लागलेलं आहे, म्हणून म्हणा शुभमंगल सावधान. आपलं सुद्धा हे लग्नच आहे. विठ्ठल विठ्ठल. पण हे सगळे अवतार जे भगवंताचे साजिरे गोजिरे नाही. साजिरे गोजिरे म्हणजे कशाला म्हणतात की बघितलं की माणसाला वेध लागला पाहिजे, असं पाहावंच वाटलं पाहिजे. तसं मच्छा अवतार आहे, मोठा मासा झाला भगवान. मग माशाला कोणाला पाहावं वाटतं का? मासे खाणाऱ्याचं ठीक आहे, त्यांना कदाचित वाटत असेल, पण आपल्याला असं वाटतं का? आपल्याला वाटत नाही. मच्छा अवतार आहे, कच्छा अवतार आहे, कासव आहे. ते तेवढं ॲक्टिव्ह ज्याला म्हणतात ते तसं नसतं. ते कामापुरतं भगवंतानी घेतलेले समुद्र मंथना करता. मच्छा अवतार आहे, कच्छा अवतार आहे, वराह अवतार आहे. वराह म्हणजे डुकराचं रूप घेतलं. मग डुकराला पाहून कोणाला आनंद होतो का? एखादं डुक्कर इथं आलं तर कोणी म्हणतं का त्याच्या तोंडावून हात फिरतं का? बरं आला रे बाबा, बरं आला. तेवढी तोहीच कमी होती इथं. असं कोणी त्याच्या तोंडावून हात फिरेल का? मग ते एवढं आकर्षक नाही ना ते गोष्टी. आजचे मच्छा अवतार, कच्छा अवतार, वरा अवतार, वामन अवतार चांगले होते, पण ते बटू होते, असे ठेंगणे होते, छोटेसे होते. व अवतार आहे. परशुराम अवतार होता, पण ते भयंकर रागीट होते, लाले लाल व्हायचे. जनकनगरीमध्ये आले तर सगळे राजे असे उठून उभे राहिले होते. जशी एखादी स्प्रिंगची खुर्ची कशी राहते तसं त्यांना पाहूनच सगळ्याला दचका बसला होता. आणि परशुराम ज्याच्याकडे पाहिजे तो माणूस, तो राजा, त्याचं नाव, वडिलाचं नाव, आडनाव सांगायचं न विचारता. न विचारता रामायणामध्ये असा उल्लेख आहे. नुसतं त्यांनी पाहिलं तरी तो त्याची सगळी कुंडली समोर ठेवून द्यायची. आणि ते एवढ्या करता ठेवायचं की बाबा महाराज थोडं पुढं जाता. आम्ही आमचा तुम्हाला परिचय दिलेला आहे, थोडं पुढं आमच्याकडे पाहू नका. पण त्याच्या पाहण्यातच एखादं मनुष्य थंडगार होऊन जायचं. असे ते परशुराम अवतार आहे. म्हणून त्या अवताराला साजिरे गोजिरेपणा एवढा नाही, ते फार क्रोधाविष्ट होते. असे भगवंताचे जे दशावतार आहेत. नृसिंह अवतार आहेत. नृसिंह अवतारामध्ये कोणाची हिंमत त्यांना बघायची? सगळ्याला दरारून घाम फुटला ते पाहून त्यांनी जसं ओढलं मारत त्या हिरण्यकश्यपाला संध्याकाळच्या टायमाला असं टाकलं मांडीवर, फाडलं त्याला. आणि फाडल्यानंतर सुद्धा पुन्हा असे पंजे मारित होते.
पोटामध्ये. त्यावेळेला त्या आकाशवाणीद्वारे त्यांना विचारलं म्हणजे देवा परमात्मा तुम्ही मारलं ना त्याला, तो खतम झाला ना, आता मरून गेला ना, पुन्हा काय लावलंय म्हणजे दणादण हाणायचं काम, काय पाहू राहिले म्हणजे तुम्ही पोटात? म्हणले मी हे पाहू राहिलो की माझ्या भक्त प्रल्हादासारखं एखादं पुढं बीज आहे का म्हणून, त्याच्यासाठी मारतो म्हणजे त्याच्या पोटामध्ये. की राक्षस कुलामध्ये एवढा मोठा भक्त निर्माण झाला म्हणून एवढं ते आवेशात होते, कोणाची हिंमत नव्हती. प्रत्येकाला वाटलं लक्ष्मी मातेला सांगू म्हणून सांगितलं. म्हणले तुमचे मालक लय रागात आहे, तुम्ही येतात जा. तर काही लोकांना असा गैरसमज असतो की बायकोसमोर माणूस थंडगार होऊन जातो. बाहेर बरे ऑफिसमध्ये भलते आरडत राहते, पण घरात आलं की म्याव असे राहते का. असं त्यांना लोकांना वाटलं की आता हे देव तिथं नक्कीच लक्ष्मीला पाहून थंड होते. म्हणून म्हणले तुम्ही या बाबा, तुमच्या मालकाला जरा थंड करा, लई रागात गाडी आहे, एवढाले डोळे केलेत लाल लाल. लक्ष्मीला वाटलं हां मला पाहिलं काय, हो मी फक्त जाऊन एवढंच म्हणा अहो असं काय असं म्हटलं की ते थंड होणार. हिलाही वाटलं होतं थोडं. जसं तिनं पाहिलं ते मूर्छा येऊन पडली खाली. लोक म्हणले हिलाच ॲडमिट करायची पाळी आली. ते एवढं रागीट अवतार होतं. भक्त प्रल्हादाला बघून ते शांत झाले, नाही तर फार कठीण होतं. म्हणून भगवंताचे हे जे दोन अवतार आहेत, राम आणि कृष्ण, भगवान रामचंद्र प्रभूला वैराने जरी बघितलं तर त्याला वाटायचं बघतच राहो, विठ्ठल विठ्ठल. आता खरदूषणानं सुद्धा आपल्या भावाला सांगितलं होतं, हो सुनऊ भाई देखी नाही अशी सुंदर ताई. ते वैरी होता तरी म्हणला मी आई एवढा सुंदर पुरुष पाहिलाच नाही. आणि मला असं वाटतं की याला मारू नये, याला आपण काय करू बंदी खाण्यात टाकू आणि रोज पाहत जाऊ म्हणे. पाहायला की खेळे म्हणजे म्हणजे त्याला हे कुठं माहीत होतं की हे बंदी खाण्यात पडणारा माल आहे का म्हणून. त्याला हे माहीत नव्हतं ना की हा आपल्याला मारण्यासाठी उभा आहे, हे त्याला कुठं कळत होतं. म्हणजे वैऱ्याला सुद्धा ते रूप आवडत होतं. असं भगवंताचं रूप. आणि कृष्ण अवतार तर परिपूर्णतम अवतार आहे. अत्यंत तुझे निरळी कोटी चंद्रप्रकाश, हो कमल नयन हास्य वदन हसे. सगळ्या ब्रह्मांडाची सुंदरता भगवंताच्या मुखारविंदावर होती. आणि ते सगळं झालं महाराज. म्हणून होता कृष्णाचा अवतार आनंद करीती घरोघर. घरोघर आनंदाचं वातावरण झालं. आनंद साजरा करायचा म्हणजे सडा समाजन, रांगोळ्या आहेत समोर, घरासमोर पताका लावणं. आपण जसं दिवाळी दसरा साजरा करतो ना, घरामध्ये सगळं आनंदाचं वातावरण असतं. सणासुदीला कसं महाराज साजरं सगळं स्वच्छता वगैरे हे सगळं असतं. पुन्हा कपडे लपते वगैरे रोजचे थोडंच असतं. सणाच्या दिवशी काही रोजचे कपडे असतात का? रोज वापरण्याचे साड्या वगैरे असं महिला वापरत नाही. सण आहे ना त्या दिवशी, ते गाऊन तर कोपऱ्यालाच कुठतरी राहतं. त्याचं काही कारणच येत नाही सणाच्या दिवशी. हो मग बाकीचे चांगले भारी भारी कपडे हे सगळे तसं सगळीकडे आनंद झाला. आनंद करीती घरोघर. घरोघर त्या ठिकाणी त्या झिरमाळा वगैरे लावलेल्या आहेत. चांगले सुगंधित द्रव्याचे सडे टाकले गेले, रांगोळ्या काढल्या गेल्या चांगल्या भारी भारीतल्या. आनंद करती घरोघर. आणि सगळे महाराज त्या कृष्ण परमात्म्याचं नाव घेऊ लागले. कारण कृष्ण म्हणजे आकर्षण. कृष्ण या शब्दाचा अर्थ आकर्षण. त्या लेकरानं सगळ्याचं मन असं आकर्षण करून घेतलं होतं. आणि कृष्ण शब्दाचा अर्थच आकर्षण आहे. म्हणून त्या नामाचं त्या ठिकाणी नामस्मरण करू लागले. हे तिसऱ्या कडव्यात वर्णन. Baby
सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती. सदा नाम, कृष्ण नाम मुखामध्ये धारण केलेलं आहे. सातत्यानं कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय, जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की, अशा प्रकारे घरोघर आनंद. सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचते. प्रेमानं आनंदानं ते असे नाचत होते. ज्याप्रमाणे वारकरी मंडळी आहे भगवत प्रेमामध्ये आनंदाने हे नाचत असतात. तुम्ही दिंड्यामध्ये कधी आलात का? दिंडीमध्ये माऊलीच्या सोहळ्यात वगैरे येऊन बघा की वारकरी लोक कसे नाचतात. दिवसभर चालून चालून थकलेले, पण मुक्कामाचं गाव जवळ आलं ना तर त्यांना जास्त अवसान येतं. एवढे थकलेले असतात तरी पण ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा. अशा प्रकारे ते प्रेमानं आनंदानं नाचत असतात. गायनाचे मोडे आपुलिया गायनाचे उडे. गायन करायचं, चाली म्हणायच्या, नाचायचं, असं त्या ठिकाणी ठेका धरू धरू फुगडीमध्ये सुद्धा नाचतात माणसं. हो, फुगडी चालू असली तर नाचतात की नाही सांगा तुम्ही. हो, महिलांची फुगडी असो, पुरुषांची फुगडी असतो, त्याच्यात नाचतात. आनंद असतो, तो आनंद उत्सव आहे. गाये नाचे, उडे म्हणजे उड्या मारणं, उड्या मारणं. आपुलिया छंदे, आपला आनंदामध्ये. त्याप्रमाणे या गोकुळामध्ये सगळे बाळ गोपाळ गवळणी वगैरे वयोवृद्ध सुद्धा, कारण तुका म्हणे वृद्ध होती तरुणी. हो, अशा प्रकारचे वयोवृद्ध सुद्धा नाचू लागले. एवढा सगळ्यांना आनंद झाला. हो, सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती. सगळे प्रेमानं आनंदानं नाचू लागलं. तुम्ही थोडं डोळ्यासमोर दृश्य आणा, त्या गोकुळामध्ये काय अवस्था झाली असेल. हो, त्या गोकुळामध्ये घरोघर सगळेजण कृष्ण कृष्ण नाव घेत आहेत, सगळेजण नाचतायत, कोणाला कोणाची शुद्ध नाही, भान नाही. अशा प्रकारचे कुटुंबामध्ये सुद्धा एकमेकाला त्या ठिकाणी विसरून गेलेले आहेत. नाही तर तिथे अगोदरचा काळ होता, फार लज्जेचा काळ होता, फार लज्जा होती त्यावेळेला. म्हणजे सासूबाईची मर्यादा होती, सुनेच्या ठिकाणी फार मोठी लज्जा होती. त्या अगोदर घोंगट पद्धती होती, ते घोंगट पद्धती होती. एवढं मोठं घोंगट राहायचं. मोठ्या माणसासमोर तिनं वर तोंड उघडं नाही करायचं, बघायचं नाही, असे सगळे लज्जेचे विषय होतात. आता ते काळ बदलला म्हणून आता ते घोंगट बिंगट राहील. त्याच्यानंतर हे नऊवारी साडी आली, नऊवारी लुगडं, त्याच्यात पण सगळं अंग वगैरे झाकून राहतं, ती पण लज्जेचंच भूषण आहे. पण त्याच्यातला 3 वार तुकडा माणसाने घेतला लुंगी लावायला, ते झाली 6 वारी, ती 6 वारी झाली.
आणि आता तर विचारूच नका, हे गाऊन आल्यापासून तर सगळं अवघडच खेळ. त्याला घुंगटच नाही, त्या बिन माय बापाचं लेकरू येते. विठाल विठाल. अशा या सगळ्या मर्यादा होत्या आणि ते सगळे विसरून सगळेजण नाचत होते. एकमेकाच्या मर्यादा विसरून गेल्या, अशी स्थिती झाली. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोण जावा त्या कोण नंदा, वृत्ती वेधली परमानंदा. अशी स्थिती झाली त्या सगळ्यांची. म्हणून प्रेमे आनंदे नाचती. आणि ते कृष्णनामामुळं नाचल्यामुळं काय झालं, त्याचं फल जे आहे ते शेवटच्या कडे. बघा, याला म्हणतात आनंदाने करती घोष. नाचे गाये गाण्यामध्ये फार मोठी शक्ती आहे, पण आपल्याकडं कसं आहे, वेळेची मर्यादा आहे. नाही तर त्यांनी सांगितलं होतं उचलं म्हणून. एकदा मी कुठेतरी म्हणायला लागलो होतो एक चाल ना, तर मी एकदा म्हणलं उचला, त्यांनी मलाच उचललं. विठाला विठाल. हा एक आनंद आगळा वेगळा आहे बरं का.
त्याला कसं आहे, काल्याच्या कीर्तनाला 4 घंटे लागतात. मग आपल्याकडे 2 घंट्याची मर्यादा आहे. नाहीतर अगोदरचे कीर्तन आमचे वडील करायचे ते 4 घंटे राहायचं. स्वामी महाराज 10 घंटे करायचे. स्वामी महाराज 10 घंटे काल्याचं कीर्तन करायचे. पण त्यावेळेला लोक खूप निब्बर होते हो, म्हणजे असे हालतच नव्हते. आणि आता कसं आहे, आता तेवढे टाळकरी बी दमदार नाही तेवढे. हो, एवढ्या वेळ ते म्हणतील महाराज तुम्ही तुमचं कीर्तन. हो, अशी गोष्ट आहे ना. ऐकणारे सुद्धा एवढे दमदार राहिले नाही आता. मग हे 2 घंट्यात किती का लोक पाय पुढं करते, असे काही करीत राहते. कोणी आळ्या पिळ्या देतं. एकदा ते एक रात्री माझं कीर्तन एक म्हातारं मधूनच उडलं, चला पडा आता. त्याच्या मनानेच म्हणायला लागलं चला पडा आता. अजून तर आपला अर्ध्यावर बी नव्हतं आलं. हो विठाला हा विठाला. तुका म्हणे हरती दोष आनंदाने करीती घोष. फार महत्वाचं कडवं आहे. आनंदानं तुम्ही भगवंताच्या नामाचा घोष करा. घोष म्हणजे जय जयकार. भर्जनम भवबीजानाम अर्जनम सुख संपदाम तर्जनम यमदूतानाम राम रामेति गर्जनम. गर्जना करा, घोष करा. काही माणसं म्हणतील हळू म्हणल्याने काही देवाला ऐकू जात नाही. एखाद्या चीटी के पैर में घुंगरू बजता है वही अल्लाह सुनता है. काही लोकांचे सुपेरियर डोके, भगवंताला सगळं ऐकू जातं, मग मोठ्याने घोष करायची काय गरज आहे. आणि त्या घोषामध्ये फायदा असतो. एखाद्या वेळेला आपल्या घराला लाकडी घर आहे, त्याला आग लागली आणि आता लोकांना आपल्याला बोलायचं पाणी टाका विझवा, तर खरंच सांगा तुम्ही जर असं खालच्या आवाजात म्हणायला लागले ते खर्जेवर बोट ठेवा. खर्ज त्याचं तिकडं पार तिकडं हा आग लागली पळा रे पाणी आणा. कोण ऐकल रिकामं आहे असं. तुम्ही कोणता प्रसंग आहे, आग लागली ना तुम्हाला मोठ्या आवाजात बोलावं लागेल. तार सप्तकमध्ये त्यावेळेला लोक धावून येते. म्हणजे घोषाला फार मोठं महत्त्व आहे. तुम्ही मोठ्यानं जे पुंडलिक वरदा म्हणतात त्याला फार मोठं महत्त्व आहे. हो, घोषाला महत्त्व आहे. जसं आता एखादी आई असते, तहानं लेकरू आहे, त्याला न्हाऊ घातलेलं आहे, सगळं केलेलं आहे, पाळण्यामध्ये निजवलेलं आहे. आणि ज्या वेळेला ते उठतं झोपेतून त्यावेळेला ते सुरुवातीला एकदम मोठे रडत नाही. सुरुवातीला ते स्वर लावित असतं. तोपर्यंत आई घेत नाही. आई आपली कामं करीत असते. तिला काय वाटतं चालली अजून रि अजून सहा नीट असं चाललं. पण जर का लेकरांनी मोठ्याने टाहो फोडला, आई लगेच सगळे कामं बाजूला ठेवते. आधी कोणाला घेते? कशाचा फायदा आहे? आवाजाचा, गर्जनेचा फायदा आहे. विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे हरती दोष आनंदाने करीती घोष. कृष्ण नामाचं स्मरण, कृष्ण नामाचा घोष ज्याच्या कुटुंबामध्ये आहे त्याच्या कुटुंबामध्ये कुठलं दोष राहत नाही. ना वास्तुदोष राहत नाही, ना पितृदोष राहत नाही. आता जे लोक भरकटू लागले आमच्याकडे अमुक दोष आहे, आमच्याकडे तमुक दोष आहे, आणि कितीक लोक तोडगे ताडगे सांगतात तिकडे फिरत राहतात. त्यांनी आम्हाला सांगितलं नागनारायण बळी करा. अरे भावात भगवान घरामध्ये कृष्ण नाम घ्या, घोष करा. तुम्ही काहून इकडे तिकडे खर्च करू राहिले? घेणं देणं, कंदील लावून येणं, येड्याच्या खिशाला 3-3 पिणं. विठाला विठाला. अरे सोपे वर्मा आम्हाला सांगितले संती दिंडी घेऊन नाचा. सोपं वर्म आहे. भगवंताचं नाम घ्यायचं, घरामध्ये घोष करायचा, काही दोष राहत नाही कुठलं.
प्रमाण बरोबर आहे. 100% प्रमाण बरोबर आहे. सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. आपला चाललेला विषय ते बरोबर प्रमाण आहे की सदा नामस्मरण करा, भगवंताचं नामाचा घोष करा. तुकोबाराज सांगतात, तुका म्हणे हरती दोष. सगळे दोष आले त्याच्यामध्ये. असं कोरून कारून इकडे तिकडे दुसरे काही धरायचं नाही. जेवढे तुमच्याकडे असतील, काही तुमच्या अंगात असलेले दोष, फड्या. काही माणसं स्वतः दोषी राहतात ना. माणसं म्हणतो तुम्हाला दिसायला असं दिसतो पण लई खोडीचा आहे, लई खोडीचा आहे. त्या सगळ्या खोड्या बंद होऊन जातात, कोणताच दोष राहत नाही. अशा प्रकारचं हे साधन आहे. आणि या अभंगाचा असा अर्थ आहे की तुका म्हणे हरती दोष, आनंदाने करीती घोष. होता कृष्णाचा अवतार, आनंद करीती घरोघर. एकदा मोठ्या प्रेमानं नामस्मरण करायचं. थोड्याशा वेळामध्ये आपण भगवंताच्या लीला सांगणार आहोत, कारण आपण एक टोक राहिलेले सांगायचं. दुष्टा चळकाप, त्या दुष्टाकडे जायचं आहे आपल्याला. आता एकदा चांगल्या रीतीनं टाळी वाजून भजन करा. विठोबा कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला. होता कृष्णाचा अवतार, आनंद करीती घरोघर. सदा नाम वाचे गाती, प्रेमे आनंदे नाचती. तुका म्हणे हरती दोष, आनंदाने करीती घोष. अभंग तसा छोटासा आहे पण आपल्या हृदयावर कोरून ठेवण्यासारखा अभंग आहे. आपल्या जीवनामध्ये आनंद असावा, आपल्या जीवनामध्ये दुःख नसावं, आपलं सुखी असावं. पण असं जर वाटत असेल तर हा अभंग घरामध्ये रोज म्हणत जा. भजनी मालिकेमध्ये आहे, गाथ्यामध्ये आहे आणि कितीतरी लोकांच्या पाठ पण आहे. आज आम्हाला तुम्हाला भजनी लोकांना काही सांगावं लागलं का? तर तुम्हाला पुढचं कडवं काय आहे काय नाही काही सांगण्याची गरज नाही, कारण त्यांच्या पाठ आहे. आणि असा पाठ्याचा अभंग घेतला तर ते भजनी लोक खुश होऊन जातात. ते म्हणतात महाराज आपल्या आटोक्यातला आहे. म्हणजे हे सगळं सोपं अभंग. इतकं सगळं सोप्या अगदी एवढा अभंग तुम्ही ठेवत जा जवळ, संग्रही ठेवा, रोज म्हणत जा. तुमच्या घरात कोणतेच दोष राहणार नाही. पण आम्ही तुम्हाला कोणतंच तोडगं सांगणार नाही की हे पिंपळाचं पान घ्या आणि तिकडून असं त्याला हे फिरवा आणि पुढं मधाचं बोट लावा, हे आम्ही तुम्हाला सांगणार नाही. आम्ही तुम्हाला महादेवाला जा म्हणू पण महादेवाला मधाचं बोट लावा, इकडून काळे मिरे टाका आणि इकडून लवंगा टाका, हे आम्ही कधीच म्हणणार नाही. आम्ही तुम्हाला फक्त म्हणू की हर हर महादेव म्हणत राहा, नामस्मरण करत राहा. बाकी असं काही उद्योग करू नका, त्याची गरज नाही. सोपं सोडलं माणसं अवघडात जास्त पडतात. खरी गोष्ट काय, सोपं जे आहे ते करायला पाहिजे, कशाला अवघड करायचं. आणि आपल्याला तेवढी ताकद पण नाही असे नाना प्रकारचे उद्योग करण्याची. कलियुगामध्ये तेवढा दम पण नाही आपल्यात, अनेक प्रकारच्या विधिविधान वगैरे करण्याचा एवढा कुठं दम आहे. हे करा ते करा ते करा. प्रत्येकाची भावना कशी असते, सोपं पाहिजे. जसं औषध पाहिजे, आजार गेला पाहिजे आणि औषध चांगलं पाहिजे, गोड पाहिजे. औषध गोड पाहिजे. कोणी घरी आणून दिलं तर अजून चांगलं, आणि पुन्हा फुकट असलं तर बघायचं का. देखे रोगाते जिनावे, औषध तरी व्हावे, परी ते अतिरुच्च व्हावे मधुर जैसे. तसं हे औषध आहे, जालिम औषध आहे. हेची भवरोगाचे औषध. जन्म जरा तुटे व्याध, अनिक काही नव्हे बाद, करील वध षडवर्गा. हे इतकं जालिम औषध आहे भगवंताचं नामस्मरण की हे जन्म मरणाचं दुःख खंडित करू शकतं. तर तुमची हे चिगुरमुगुर दुःख आहेत
संसारातले जे दुष्ट ते असे चिकुरमुरे चिल्लर आहे त्या गोष्टी. कुठं म्हणले मा मुलीचं लग्न जमाना, कुठं म्हणले लेकरूच मनासारखं वागत नाही, हो, कुठं म्हणले आम्हाला पैसाच कमी पडू राहिलो, कोणी म्हणतं नवरात लई गरम आहे, असं काही चिटून मिटून गोष्टी त्या गोष्टीला काही महत्व नाही. तुम्ही नामस्मरण करता मोठं दुःख घालणारं हे साधन आहे. बाकीचं हा बरोबर आहे. तेने पिढा पारेल ब्रह्मरस घेई काढा जेने पिढा वारेल, हे अशा प्रकारचं हे साधन आहे. म्हणून महाराजांनी सांगितलेलं आहे की तुका म्हणे हरती दोष आनंदाने करती घोष. भगवान कृष्णाच्या अवतारानं कंसाचं धाबदन आणलं. कंसानं मीटिंग घेतली की याला आता या माझ्या वैऱ्याला कोण मारणार आहे, कोण पैजेचा विडा उचलणार. मग तिथे पहिल्यांदा पुतना नावाची जी होती त्यांची बहीण, ती राक्षसीन, तिनं विडा उचलला, म्हणजे मी मारते. तर तिनं त्या ठिकाणी आपल्या स्तनामध्ये हलहल विष लावलं आणि ती गोकुळामध्ये आलेली आहे आणि मायावी रूप तिनं धारण केलं, अत्यंत सौंदर्यशाली, जशी रंभा, मेनका, उर्वशी. हे जे मी नाव घेतले हे कोणाचे नाव आहेत? अप्सरे. तुम्ही पाहिल्या नाही? पाहिलं, पण नाव घेतलं की माणसं खुश होऊन जातात. कशा असतील मग. एक म्हातारं तिथं गेलो होतं स्वर्गात. तिथं त्याने जवळच्या मेनकाला आणि रंभेला पाहिलं. तो मला मी उगत रामदेव बाबाच्या नादी लागलो, अजून लवकर यायला पाहिजे होतं. हो, विठाला विठाला. ती पुतना अत्यंत सुंदर रूप धारण केलं, गेली तिथं यशोदेच्या घरामध्ये. यशोदेला वाटलं मोठ्या घरची बाई दिसते, हे स्वरूप होतं तिचं. सगळी महागडी सागडी, भले दागिने, अंगभर दागिने होते. आणि ते काय महाराज या 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 कोण म्हणजे मला ओळखलं नाही. म्हणजे नाही, मी नाही ओळख. मी तुझी बहीण ना, मी तुझी बहीण. यशोदा तर खजिलच झाली. म्हणले हिला कधी आपलं लग्न कार्यात पाहिलं नाही, कुठं पाहिलं नाही, आणि ही बहीण म्हणते. ते आपलं नुसतं पाऊस आहे. मग म्हणले उगाच कशाला आपण जास्त हे करावं. वरती म्हणून मी इकडे असं नातं तसं नातं. हो बाबा, चांगलं झालं, बऱ्याच दिवसांनी आल्यावर बसा. तुझ्या लेकराला पाहायला आलेले. तिला काय वाटलं यशोदेला की माझं लेकरू आत्ता नाहू घालून झोपलेलं आहे आणि ह्या बाईची नजर लागल, थोडा वेळ बसा म्हणे, ते उठलं की तुम्हाला मी दाखवतो. पण कृष्ण परमात्मा पाळण्यात पडल्या विचार करू लागले, बोहणीचं गिरायक, आणि बोहणीच्या गिरायकाला नाट नाही लावायला पाहिजे. हो, हे आता पहिलं आलेलं आहे. म्हणून भगवान रडायला लागले. तर ती पुतना म्हणते खोटं बोलते, लेकरू झोपलेलं म्हणते खोटं बोलते, जाग आहे म्हणले ते. वा, तर मनामध्ये दुष्ट भावना होती, तटकन उठली, पाळण्याजवळ गेली आणि जसं भगवंताचं रूप पाहिलं तर पाहिली आवे धलावी बैसे जीवी जडून. तिला समाधी लागली ना, भाव समाधी लागली. तिला काही कळायलाच तयार नाही की हे मी आतापर्यंत कधी बघितलंच नाही. असं भगवान कृष्ण परमात्मा म्हणायला लागले की तुला मी समाधी देणार आहे, पण थोडं थांबून. हो, तुला कायमची समाधी देतो, आत्ता नाही. मग तिची पुन्हा त्याला दुष्ट भावनेवर भगवंताने आणलं, उचललं. तिनं उचलून भगवान विचार करायला लागले, हे नंद बाबाचं माझ्या आईवडिलांचं घर आहे, इथं जर हिनं शरीर टाकलं ते घर पडून जाईल, म्हणजे कशाला चांगल्या घराचं नुकसान करायचं. म्हणून तिला आपल्या शक्तीनं, परमात्मा शक्तीनं तिनं प्रांगणात आणलं. तिला चांगलं मोकळ्या मैदानामध्ये आणलेलं आणि तिनं आपलं स्तनाला लावलं कृष्ण परमात्म्याला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा जसं स्तनपान करू लागले तसं त्यांनी डोळे झाकून घेतले आणि डोळे झाकून भगवान विचार करायला लागले, ही माझी आई होऊन आलेली आहे, मला स्तनपान करवते. आईच करत असते ना स्तनपान. आई होऊन आलेलीला कोणती गती द्यायला पाहिजे. लेभे गतिम धातृचितांततोन्यं कम्मा दयालुं शरणं व्रजेम. अहो बकीयं स्तनकालकूटं जिघांसया पादयदप्यसाभिः लेभे गतिं धातृचितांततोन्यं. ही माझी आई होऊन आलेली, मला आईला मी जी ती गती देणार तीच मला हिला द्यावी लागेल. म्हणून भगवान डोळे झाकून विचार करायला लागले. पुन्हा डोळे झाकून भगवान महादेवाचं ध्यान करू लागले की भगवान महादेवा, हे विष पिण्याचा उद्योग आमचा नाही बरं. विष प्यायला मी इथं आलेलो नाही.
आणि तुम्ही समुद्र मंथनामध्ये तुम्ही काय पिले होते? आला. विष पिले होते. म्हणजे तुमचा कार्यक्रम आहे तो तुम्ही येऊन ते करून टाका. सुरुवातीचा जे विषाचा कार्यक्रम आहे ते तुम्ही उरकून घ्या. भगवान महादेवाला त्या ठिकाणी त्यांचं ध्यान करतायत. भगवंताने डोळे झाकण्याचं आणखी एक कारण आहे की एवढा मोठा मी पराक्रमी ब्रह्मांड नायक आणि मला युद्धासाठी पहिल्यांदा बाई आली व त्यात काय आता तिला पहिल्यांदा बाईला मारायची पाळी आली. हे काही आपल्याला शोभायसारखं नाही. घेतलं डोळे झाकून. असे डोळे झाकण्याचे भगवंताचे 24 कारण आहेत. हो का भगवंताने डोळे झाकले आणि नंतर मग मात्र भगवंताने ज्यावेळेला स्तनपान सुरू करायला लागले विष तर संपलं पण तिचे प्राण ओढायला सुरुवात केली. व्याकुळ झाले. सोड मुंच संस्कृत भाषेमध्ये मुंच सोड. भगवंताने सांगितलं मी एक तर कोणाला धरीत नाही, धरलं तर कायमच सोडून टाक. पुन्हा आता मी असं तुला सोडणार नाही. व्याकुळ झाली, तडफड करायला लागली आणि शेवटी आपलं राक्षसी शरीर प्रकट केलं आणि थाडकन ते शरीर टाकून दिलं. भलता आवा डबे शरीर होतं. ते पडलं. इतका मोठ्याने प्रचंड आवाज झाला. गोकुळाला वाटलं काय भूकंप झाला काय, एवढा प्रचंड आवाज झाला. सगळे लोक घराच्या बाहेर पळत आले. तो भ्रम होता आवा की सवा अशा प्रकारचं ते शरीर, राक्षसी शरीर आणि त्या शरीरावर छोटासा बालकृष्ण आहे. किती दिवसाचं? फक्त 6 दिवसाचे आणि त्यांनी ते छातीवर तिच्या असं बसलेले होते भगवान कृष्ण परमात्मा आणि निरागस अशा प्रकारचा चेहरा होता. तर ते चेहरा असं सांगत होता की बघा म्हणले त्या पुतनेला म्हणत होते ते भगवान की तू माझी आई होऊन आली. तुझं कर्तव्य स्तनपान करणं. म्हणले हो केलं. माझं कर्तव्य, मी बालक आहे, स्तनपान करणं हे माझं कर्तव्य आहे आणि हे आपण बरोबर करत होतो आणि ते क्रिया करत असताना तू मेली, त्याच्यात माझा काय दोष? असं भगवंताच्या चेहऱ्यावरचा भाव. बरोबर चाललं होतं म्हणले, पण हे करताना तू मेली, मी काय करू त्याला? मी काय करू? अशा प्रकारचा ते भाव होता. तिथले साधू संतांनी तो भाव वेचला आणि नंतर मग नंदबाबा मथुरेला करभार भरायला गेले होते. त्यांना ती बातमी कळाली. ते घाबरले. पुन्हा येऊन पाहिलं ते आवाढव्य शरीर. तोपर्यंत गोकुळाच्या लोकांनी म्हणले याला कसं काय जाळायचं, एवढे मोठं आपल्याला तर हे निर्माण करता येणार नाही, ते सगळ्या लाकडं बिकडं. म्हणून त्या शरीराचे तुकडे करून मोठं त्या ठिकाणी अग्नी पेटवला. त्याच्यात ते टाकलं, पण त्या शरीराचा सुद्धा चंदनासारखा सुगंध येत होता. त्याचं कारण त्या शरीराला कृष्ण परमात्म्याचा स्पर्श झाला, ते दुर्गंध येत नव्हतं. अशा प्रकारे त्या पुतनेला सायुज्य मोक्ष दिला. त्वा सनकादिकाचे निमाने सायुज्य सौरसूदिधला पुतने जे विषाचे निस्तनपाने मारू आली. असं भगवंताला त्या दुष्टाला, त्या पुतनेला समाप्त केलं. विठ्ठल आणि पुतनेला फार मानत होता कंस, कारण तिच्या जीवावर बरेच काही कार्यक्रम त्याने आखले. हे फार पराक्रमी होती ना ती. जशी पुतना मेली तसं कंसाचं त्या ठिकाणी अर्ध ताकद कमी झाली. अर्धी ताकद. आपण म्हणतो ना अरे आपला उजवा हात येतो, उजवा हात आहे म्हणजे ते गेलं की माणसाला काय होतं, अरे कमी झाली ताकद. जसं एखाद्या निवडणुका असला, कोणी फुटलं मग ते म्हणतं अरे जरा धोक्याचं शिकणं, काही सांगता येणार नाही कोण निवडून येईल म्हणून. तर ते ताकदी कमी नाही झाल्या पाहिजे ना. ही माझी किती मोठी ताकद होती, ही मरण पावली. कंस घाबरून गेला. पुन्हा त्यांनी राहून मीटिंग सुरू केली. याला बोल, त्याला बोल, त्याला बोल असं सांगायला सुरुवात केली. सगळे आसुरच होते, ते आसुर होते. महामाळ भटाला पाठवलं, त्याची फजिती झाली. कागासुराला पाठवलं. कागासूर म्हणजे कावळ्याचं रूप घेऊन आला. काग म्हणजे काम नावाचा जो विकार आहे त्याला कागासूर म्हणतात. त्याला पाठवलं. तो आला आणि बरोबर नंदबाबाच्या घराच्या समोर एका मोठ्या झाडावर काव 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 मोठ्याने करू लागले. आणि भगवान रडायला लागले. भगवान रडू लागले. काही केल्या राहीना. यशोदा माता म्हणते बाबा तुला काही खाऊ देऊ का, हे देऊ का? नाही, काहीच नाही. काही केल्या राहायला तयार नाही. अशा प्रकारे ती हे दे ते दे, भगवान राहत नाही. शेवटी त्या यशोदेमाईने उचललं, एक आसन आणलं आणि कावळा दाखवला. म्हणले हे कावळा बघ बरं. कावळ्याला पाहिलं आणि भगवान हसायला लागले. यशोदेला वाटलं चांगला गुण आला.
आणि तिथं टाकली थोडी सतरंजी असेल त्याच्यावर टाकलं, खेळ रे बाबा. किती जोरजोरानं रडत होता, किती जोरजोरानं रडत होता. अशा प्रकारे ती यशोदा त्रस्त झाली होती. कावळ्याला पाहिलं, भगवान हसू लागले आणि कावळा पण मनातल्या मनात हसायला लागला की आपली शिकार आली म्हणून. ते त्या हिशोबानं झाला होता ना. मग त्याला वाटलं आता जमलं, बस आपल्या आटोक्यात आलं नाही, आता याला मारून टाकू. म्हणून त्या कावळ्यानं भगवान कृष्ण परमात्म्यावर झडप घातली. झडप घातल्याबरोबर भगवंताने त्याचे पंख पकडले. पंख पकडले, त्यानं उचलला, आकाशमार्गे न्यायला लागला, असे पंख उपटून टाकले. पंख उपटल्याबरोबर धाडकन ते खाली पडले. राक्षसी देह प्रकट केला. म्हणून काग बगरिठा मारिले बाळपणी, अवघी दैत्यखानी बुडविली. कागासूर, बकासूर, रिठासूर लहानपण नुघडता बाळपणीची फुली. जेने मी अदानवी सृष्टी केली, करिगिरी धरुणी उमलली महेंद्र महिमा. कालिंदीचे दैशल्य फेडिले, जळत गोकुळ राखिले. अशा प्रकारच्या त्या ओव्या डाव्या द्या. तर भगवंताने अगदी छोट्या अवस्थेमध्ये हे मोठे मोठे बलाढ्य राक्षस मारून टाकले. हा कागासूर म्हणजे काम आहे, बकासूर जो आहे तो लोभ आहे, बकासूर. आणि हा रिठा जो आहे हा क्रोध आहे. आणि तिन्ही आसूर आपल्या इथं आहेत. आपल्या या शरीरामध्ये तिन्ही आसूर ठाण धरून बसलेले आहेत. काम क्रोध तथा लोभस तस्मात देतत्रयम त्यजेत. आता हा कागासूर कसा मारायचा ते जाऊ दे, ते कृष्णाने मारला, पण इथला कागासूर कसा मारायचा हा काम आहे. हा काम कसा मारायचा, हा क्रोध आहे, लोभ आहे. रिठासूर म्हणजे क्रोध आहे, बकासूर म्हणजे लोभ आहे. बगड्याचं नाही का तो माशावर टपलेला असतो, तसं या ठिकाणी हे तिन्ही आपल्याकडे. आणि तिघाला मारायचं कसं, त्याला बालकृष्णाची भक्ती करावी लागेल. कृष्ण नामानच ते आकडतील, नाही तर काम क्रोध लोभ हे माणसाला मातीत नेऊन घालतात. काम क्रोधानं चांगल्या चांगल्याला चारीमुंडी चित केलेलं आहे. अशा प्रकारचे एक काम क्रोध आहेत. कामाजी कोतवाल येणे नागविले बहुतासे. कामाजी कोतवाल येणे नागविले बहुतासी. हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासी. हरिहराची, हो काय महाराज हा काम आहे. जमदग्नी दुर्वा, जमदग्नी ऋषीला क्रोधानं पछाड. जमदग्नीला किती क्रोध, दुर्वासाला किती क्रोध, तसंच आपल्याला सुद्धा या काम क्रोधानं पछाडलेलं आहे. काम क्रोधानं पछाडलेलं आहे. क्रोध कोणाला सोडलं या क्रोधाने सांगा तुम्ही. लहान लहान काट्याला सुद्धा सोडलं. तुम्ही एखादं 2 वर्षाचं लेकरू असू द्या आणि त्याला रोज आपण दूध देते, आई दूध देते. एखाद्या दिवशी थोडं कपाला कमी राहू द्या, दूध घरात कमी आहे, कमी दिलं, मी नाही घेत. 2 वर्षाचंच काटतंय. ते आई म्हणते बाबा मी तुला उद्या देईन, संध्याकाळी देईन, आता दूध नाही आहे. पण तिनं बळजबरीने तोंडाला लावून ते हाणतं त्यात, म्हणजे कबशी पण फोडून टाक. आता मला सांगा, 2 वर्षाच्या काट्याला क्रोध सोडित नाही तर म्हाताऱ्याला कसं सोडित. क्रोध एवढा बेकार आहे. कधी कोणाचाही माणसाला राग येतो, असे माणसाचे स्वभाव फार कठीण आहे. आता आम्ही एवढे 2 व्हीलर गाडी घेऊन कुठं गेलो, नुसतं एखाद्याच्या अंगाला थोडा धक्का लागू द्या, एवढ्या डोळे करून पाहतो. काय होतं त्याच्याने, पण क्रोध भयंकर कठीण. घरामध्ये सुद्धा अनेक लोक एवढे क्रोधी
हे काय सांगायचं, हद्दीच्या बाहेर. त्या समर्थनगरमध्ये आमचे एक ओळखीचे होते, पुण्य नाव होतं त्यांचं. तर त्यांना पहिल्यांदाच चष्मा लागला. तर ते आमच्या दुकानावर आले. तर आम्ही म्हणलो बाबा आता तुमचा थाट वाढला बा, चष्मा विस्मा असं म्हणतो. आता ओळखीच्या माणसाचं कोणी बोलू शकतं ना. त्याला एवढं म्हणायचं होतं, त्याने लगेच काढून फोडला. म्हणजे तुम्हाला नाही पाहत ना, ही घडलेली घटना, तुम्हाला नाही पाहत नाही फोडून टाक. म्हणजे मग मी तर सहज विनोदाला हा विनोद असं काही पण विनोद असतो. मग त्याचं नुकसान झालं. म्हणलं बाबा काय तुम्हाला 200-400 रुपये लागले असतील ते घेऊन टाका, नवीन करून घ्या. नाही तुम्हीच पैसे पाहिले का. म्हणजे हे लोक कसे असतात काय मग, घरातले असे काही लोक बिनसेल राहतात, एकदम बिघडेल. आपल्या कुटुंबामध्ये एखादा नग राहतो, सगळ्याच्या कुटुंबामध्ये तुमचं तुम्ही भाग्यवान लोक असतात, तुमच्याकडे नसेल, पण असं एखादं कुटुंबामध्ये एखादा पीस राहतो असा, हे लई बिघडेल. हो, एकदम तिरसट नाक. छोट्या छोट्या गोष्टीतून काही पण आग करून घ्यायची, काही पण बडबड करायचं. हा क्रोध आहे, लोभ आहे. लोभ म्हणजे काही माणसाला लोभ सोडत नाही. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. सगळं 7 पिढ्यापर्यंत पूर्ण इतकं धन असलं तरी माणसं मरमर करीतच राहतात. लोभ येते. अरे तू आता नामस्मरण कर, तुला काही होत नाही, तू मरूस तर तुला हे पुरणार आहे. नाही मग पोरच कसं, लेकरं बाळ, तुला कोणी सांगितलं ते उद्योग, त्यांचे कर्म त्यांच्याबरोबर, ते करतील काय करतील, तुला काय घेणं देणं. पण नाही पोराबाला त्यांनी नाव घेतलं पाहिजे. अरे 12 दिवसात बोर्ड बदलते, 12 दिवशी दुकानाचं नाव बदलून टाकते. काय तू डोक्यात घेऊन बसला, नामस्मरण कर. पण माणसाचे भलते लोभ आणि ह्या काम क्रोध लोभाला मारण्याकरता कृष्ण भक्ती आहे. जसं कृष्ण परमात्म्यानं कागासूर, बकासूर, रिठासूर, प्रलंबासूर, धेनुकासूर, अनेक प्रकारचे असुर भगवंतानं मारून टाकले. आणि कंसाला मात्र खूप धाक निर्माण झाला होता की कसं होणार, काय होणार, कसं होणार, काय होणार. विठ्ठल नंतर भगवान गोकुळामध्ये मोठे मोठे होऊ लागले. बाळगोपाळाला जमा केलेलं आहे आणि भगवंताने बाळगोपाळांच्या शरीराकडे पाहिलं, असे वाळून चालले होते. म्हणजे गोपाळांना तुमचं शरीर असं कसं रे, कारण हे शरीर जे आहे हे एक संपत्ती आहे. हेल्थ इज बेटर दॅन वेल्थ असं म्हणतात ना, की संपत्तीपेक्षाही शरीर संपत्ती चांगली पाहिजे, आरोग्य चांगलं पाहिजे. तुम्ही असे लुकडे मुकडे कसे आहेत. म्हणले कृष्णा आम्हाला आमची आई जे आहे ना, लोणी देत नाही, तूप देत नाही, दही देत नाही, येता जाता ताक देत. ताकानं कुठं माणूस सुधरत असतो का. म्हणले मग हे लोणीन ते कुठं जातं. म्हणजे ते मथुरेला विकायला नेतात. असं आहे का. मग भगवंतानं चौर्य मंडळ स्थापन केलं. बाळगोपाळाला सांगितलं, त्यांनी सकाळी उठून ते न्यायच्या आधीच फस्त, ते न्यायच्या आधीच कार्यक्रम करून टाकायचा. आणि भगवंताला सगळं कळत होतं कोणत्या गवळीच्या घरचा माल तिकडे जाणार आहे. भगवंताला माहीत होतं कोणते घर आहे, सगळे ठेपे ठापे सगळे माहीत होते. भले पेंद्या, सुदामा, वडजा, वाकड्या वगैरे असे भले 5-50 गोपाळ बरोबर घ्यायचे आणि त्या घरासमोर रात्री जायचं. घरासमोर सगळ्याला उभं करायचं. सगळ्या बाळगोपाळाला म्हणायचं डोळे झाका. डोळे झाकले की पुन्हा 2 मिनिटांनी म्हणायचं उघडा. उघडा की सगळे बाळगोपाळ घरात, सगळे घरात. ते म्हणायचं अंग हल्लं नाही, काही झालं नाही. घर आपल्यात आलं का आपण घरात गेलो काही कळायला त्या आतमध्ये कसं काय आलो आपण. आणि मग पुन्हा सगळं लोणी बिणी सगळं फस्त करायचं. त्या दुधाने पालथ्या टाकून द्यायच्या. पुन्हा त्या दरवाजाजवळ यायचं. पुन्हा भगवान म्हणायचे झाका डोळे. डोळे झाकले की 2 मिनिटात घराच्या बाहेर, सगळे घराच्या बाहेर. यप पळा म्हणे. आता ते बाळगोपाळ चर्चा करायचे की कृष्णा हे कसं काय घडतं रे. घराचे दरवाजे उघडायचे नाही, आळ्या त्या आगळ्या बिगळ्या ते सगळ्या कड्या कुलपत जिथल्या तिथं. आणि तू आतमध्ये आम्हाला नेतो कसा. कृष्ण भगवान म्हणायचे, आले मला थोडेफार मंत्र येतात, मी मांत्रिक आहे. आणि मांत्रिक सगळ्या देव सगळ्याच मांत्रिकाचा मांत्रिक हा ना. मला येतं म्हणले ते. मी मंत्र म्हटले की तुम्ही बाहेर येता, मंत्र म्हणले की आत जातो. एका गोपाळाला शंका आली. ते म्हणजे याचे मंत्र पाहू एकदा कसे. भगवंतानी घरामध्ये नेलं, सगळ्याला लोणी बिणी खाऊ घातलं, सगळ्याला दरवाजाजवळ आणलं. म्हणले डोळे झाका. सगळ्यांनी झाकले पण याने असे असे किलकिले ठेवले. पाहतो म्हणजे काय मंत्र म्हणतो, काय करतो. ते बघा कोणावर संशय आला. कृष्णावर संशय घ्यायला पाहिजे होता का. पण माणसं कोणावर संशय घेतील
त्याचा काही नियम नाही. त्याला संशय आला भगवंतानी त्या झरोक्यातून सगळ्या बाळगोपाळाला काढत होते. त्याला दृश्य दिसलं. ते एक झरोका असतो ते धूर जाण्याचा. त्या झरोक्यातून भगवान सगळ्याला ओढून बाहेर काढत होते. त्याला दिसलं, पण याचा नंबर शेवट ठेवला. याला धरलं, पण असं अर्ध लोंबकळत होतं आणि गवळण जागी झाली. ती गवळण घरातली होती ती जागी झाली. तिनं हातात लाटणं आणलं, त्याचे पाय धरले. म्हणले जेवढं सापडलं तेवढं. पाय धरले आणि मारायला सुरुवात केली. म्हणले एवढा का होईना, जितकं सापडलं तेवढं रप मारायला सुरुवात केली. त्यावेळेला तो गोपाळ म्हणाला, कृष्णा मला लवकर वर काढ, मला गवळणीनं पकडले, माझे तगडे धरले, मला मारू लागले, लवकर वर काढ. कृष्ण परमात्मा म्हणतात, काय धोरणे माय मंत्र बोथट झाले काय, मला काही कळलं नाही. माझे मंत्र तर असे काही होत नाही कधी, बरोबर होतं, आणि हे कसं काय झालं मलाच कळायला तयार नाही. मला पाहावं लागेल म्हणले, मला एकदा चंद्रग्रहणामध्ये उजळून घ्यावं लागतं, त्याशिवाय जमायचं नाही. तो गोपाळ म्हणला, देवा कृष्णा, अरे इतक्या गोष्टी करायला टाईम नाही रे, माझं चांगलं फ्रॅक्चर होऊन जाईल. आणि तू आपल्या गोष्टी करू लागला कवाच्या काही, कधी चंद्रग्रहण यावं कधी उजळ, अरे मग लवकर वर काढ. मग कृष्ण परमात्मा म्हणले, तू काही डोळे बिळे उघडे तर नव्हते ठेवले ना, आता याला सगळं माहिती. म्हणजे कृष्णा माझ्याकडून चूक झाली बाबा, करा क्षमा अपराध, मी तुला क्षमा मागतो, पण मला इथून काढ. मग भगवान काढून घ्यायचे. अशा प्रकारची माखन चोरी वगैरे चालली. बाळगोपाळ चोरी करायचे आणि रोज त्या ठिकाणी गवळणी बघायच्या. पाहती गवळणी तवती पालथी दुधानी, म्हणती नंदाची आपोरे आज चोरी केली खरे. गवळणी म्हणायच्या, ह्या कृष्णाशिवाय असं कोणीच करू शकत नाही. कारण घराचे कवाड जसेच्या तसे आत येणं, चोरी करणं, निघून जाणं हे फक्त या नंदबाबाच्या काट्याचंच काम आहे. म्हणती नंदाची अपोरे आज चोरी केली खरे. पण आता हे मोठ्याचं लेकरू आहे, याचं घरानं सांगावं का नाही सांगावं, या करता करता बराच काळ निघून गेल्यानंतर सगळ्या गवळणी जमा झाल्या, त्यांचं मंडळ स्थापन झालं. त्याच्यात एक महिला अध्यक्ष झाली, महिला मंडळाची अध्यक्ष. तिनं ठराव पास केला की काही हो सांगायचं, मोठ्याचं लेकरं असो का काही असो, पण किती दिवस आपण हे सहन करणार. म्हणून त्या आल्या आणि सांगायला लागल्या, म्हणले यशोदे तुझ्या लेकराने असं केलं, तुझ्या लेकराने तसं केलं. यशोदेला ते काही खरं वाटत नव्हतं. ती म्हणायची, माझं लेकरू आणि चोरी शक्यच नाही. बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते गोजिरवाणे, का सांगता गाराने गे गोकुळच्या नारी, का सांगता गाराने गे गोकुळच्या. माझं बाळ फार गुणाचं आहे, 5 वर्षाचे माझे बाळ, अंगणी खेळ खेळ, तुम्ही लटिकाची घेताळ गे गोकुळच्या नारी, तुम्ही लटिकाची घेताळ गे गोकुळी. इतकं माझं चांगलं बाळ तुम्हाला पाहवत नाही म्हणे, लई दिवसानं झालं ना तर तुमची आग उरेल. यशोदा म्हणायला लागली, तुम्हाला हे सहन होत नाही, पाहवत नाही. माझं लेकरू फार छान आहे, सावळा गे चिमणा माझा, गवळणीत खेळे राजा, तुम्ही मोठ्या ढाल गजा गे गोकुळी. अशी ती त्यांनाच बोलायला लागली. मग भगवान कृष्ण परमात्मा म्हणता, आपल्या आईला असे खरं वाटणार नाही, एकदा आपण घरीच काहीतरी गोंधळ घातल्याशिवाय, एकदा आपल्या बी घरी जरा जागरण गोंधळ होऊनच देऊ आता. असं कृष्ण परमात्म्याने ठरवलं. आणि एके दिवशी यशोदा मैया दधी मंथन करत होती. भगवंतानं तो हे धरला महाराज, तो रवी धरला. कृष्ण दही येणं लोणी यायचा वेळ, म्हणजे सोड रवीचा हात, हरी रे करू दे मंथना. म्हणले ना, मला तू मांडीवर घे, मला तू मांडीवर घे. म्हणजे अरे घेते बाबा, पण तू आता माझं लोणी निघण्याची वेळ आहे, एवढा प्रयत्न केला, लोणी ते सगळं पांगून जाईल असं तसं नाही, मला घे. आणि भगवंताला मांडीवर घेतलं. भगवान बोबड्या शब्दात म्हणले, आई मी तुला किती आवडतो रे. कृष्णा काय बोलणं आहे का, भाऊ आवडशी जीवापासून या. अरे जीवापेक्षा तुझ्यावर माझं जास्त प्रेम आहे. आणि त्या घरामध्ये एक मोठ्या भगुन्यामध्ये दूध ठेवलेलं होतं, चुलीवर अग्नी लावलेलं होतं. भगवंतांनी सांगितलं, आता पेपर तपासून घेऊ, बहु आवडशी जीवापासून या. कारण आता कसं आहे, आता ही परीक्षेची वेळ आहे. भगवंतांनी अग्निनारायणाला हुकूम केला, जर वाढ. हो, जसं आपण गॅसचं बटन वाढलं की मोठं होऊन जातं ना, तसं भगवंताच्या हातात ते बटन होतं. जसं अग्निनारायण वाढला तसं दूध उतू जायला लागलं. तसं यशोदा म्हणते, कृष्णा बाजूला हो, दूध उतू जायला लागलं, मला जाऊ दे, मला जाऊ दे. म्हणले तू आत्ताच म्हणले ना, बहु आवडशी जीवापासून.
दूध मोठं का मी मोठं? म्हणजे तुझी बडबड ऐकायला मी रिकामी नाही. लगेच झिटकारून बाजूला केलं आणि आतमध्ये गेली. तोपर्यंत तर भगवंताने रवी घेतला, ह्या मारला मारत दणका त्याच्यावर. हे मोठा डेरा होता तुमच्या सुतगिरींच्या एरिया एवढा. हे मोठा डेरा ह्या थंडीला ठेवून सगळ्या घरात लोंढेच लोंढे, जिकडे तिकडे लोणी, जिकडे तिकडे सगळे गोळे लोण्याचे. बाळगोपाळाला बोलवलं, सगळ्याला खाऊ घालू लागलं. इकडं यशोदा माया घरामध्ये गेली होती तर अग्निनारायणाला सांगून ठेवलं होतं दूध एक थेंब तर नाही राहिलं. भर 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 भर. तर दुधाला पण राग आला. दूध आला का राग आला? म्हणले मी अगोदर चाऱ्याच्या रूपात होतो, चाऱ्याच्या रूपातून गाईच्या पोटात गेलो, गाईच्या पोटातून इथं आलो, कृष्ण परमात्म्याच्या पोटामध्ये मला जागा मिळेल ह्या आशेनं एवढी मरमर करीत आलो. आणि ह्या बाईनं मला चुलीवर ठेवलं. आता मी कृष्णाच्या पोटात जाणार नाही म्हणून रागात ते राहिलंच नाही. त्याने लगे आत्महत्याच करून टाकली. थेंब सुद्धा राहिलं. इकडे यशोदा बाहेरून पाहते तर सगळीकडे धिंगाणा. अरे म्हणजे आपलं लेकरू खरोखर आता ध्यानात आले एक खोडकर आहे म्हणून. मग त्याच्यासाठी नवस केला गणपती बाप्पाला. सगळ्या गोष्टी पुढे अनेक कथा आहेत. आणि पुढे भगवंताच्या खोड्या ऐकून यशोदा माया कंटाळी. नंतर म्हणे कृष्णा तू आता शाळेमध्ये जा. म्हणजे मी शाळेमध्ये कशाला पाठवतो? म्हणजे मी शाळेमध्ये तुला ज्ञान मिळेल, ज्ञानानं मुक्ती मिळेल. हो स्वरावर ठेवा ते नाही, ते दुसरं नका. कृष्ण त्वं पठ किं पठामि ननु रे शास्त्रं किमुज्ञायते तत्त्वं कस्य विभोसकस्त्रिभुवनाधीशश्च तेनापि किं ज्ञानं भक्तिरथो विरक्तिरनयः किं मुक्तिरेवास्तु ते दध्यादिमि भजामि मातुरुदितं वाक्यं हरे पातुवाहा. मी ज्या शाळेमध्ये जाणार नाही, मला ते शाळेनं काय होतं म्हणजे ज्ञान मिळेल, मुक्ती मिळेल. मला म्हणते मुक्ती नको, नुक्ती नको. मी दही भात खायला आलेलो. मग म्हणले आपली वडिलोपार्जित शाळा आहे गाई राखण्याची, ते करतो का? म्हणले कबूल आहे. भगवान गाई राखू लागले. गाईचं रक्षण करायचं. बाळगोपाळाबरोबर खेळ खेळायचे. बाळगोपाळ खेळ खेळता दमून गेले. म्हणले देवा आम्हाला भुका लागलेल्या आहेत, काही हरकत नाही, झाली आता वेळ, म्हणती आणा शिदोऱ्या. मग एक वटवृक्षाची खूप गडद सावली होती, मोठा वृक्ष होता, त्याच्या खाली बाळगोपाळाला जमा केलेलं आहे. प्रत्येकानं आपापल्या शिदोऱ्या सोडलेल्या आहे. भगवान मध्यंतरी उभे आहेत. कमरेला पंचा बांधलेला आहे. इथे एक वेणू इथे खोवलेला आहे. एक वेताची छकाटी ती इथं धरलेली आहे. तुप मिश्रित गाईचं, गावरान गाईचं तूप, ते मिश्रित घास आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे. हातामध्ये घेतला, डाव्या हातामध्ये. इथं लोणचे दाबले आणि तो काल्याचा प्रसाद. तोच प्रसंग आहे. बाळगोपाळ प्रसन्न आहे. देवादिकानं गर्दी केली आहे, आपल्याला हा प्रसाद मिळेल असा तो आनंदाचा प्रसंग आहे. त्याचं वर्णन भगवान शुकाचार्य परीक्षिती राजाला करतायत. बिभ्रद्वेणुं जठरपटयोः शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणौ मसृण कवलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरि सुहृदौ हासयन् नर्मविश्वैः स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ भुग्बाल केली कुंडली ज्ञानेश्वर भगवान श्रीकृष्ण परमात्मा बालगोपालाला हा जो काला देतात, हाच हा काल्याचा प्रसंग आहे. याच्यामध्ये जीव ब्रह्मैक्य काला आहे. जीवाच्या सगळ्या अवदशा संपून जातात. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदशा निमाली दरिद्र्याची. असं ते भगवान स्वतःमध्ये स्वतःचा आनंद प्रत्येकाला देतात. हा काल्याचा प्रसाद आहे. एकदा आपण थोडंसं भजन करू, दही हंडी फुटेल, सगळ्यांना जागेवर प्रसाद वगैरे मिळणार आहे. नंतर महाप्रसादाची सुद्धा योजना आहे. सगळ्यांनी या ठिकाणी हे पंचा वगैरे घेऊन या 2 मिनटं भजन करत करत काल्याची हांडी फोडून घेऊन जा. श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा बोला. राधे गोविंदा मन भजले